आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार नाही लढणार हे भाजप RSS शिवसेना पाहिजे. तुम्ही तुमचं बघा ना, तुमची काय परिस्थिती आहे. जितेंद्र आव्हाडांनी असा दावा केला की येत्या निवडणुकीत जे काही भाजपच्या सोबत सत्तेमध्ये आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढावी लागणार असा दावा केला त्यांनी. जितेंद्र आव्हाड आणि भाजप किंवा RSS शिवसेना काय करणार आहे हे लढण्यापेक्षा तुमच्याकडे कोणतं चिन्ह शिल्लक राहिलं याची चिंता करावी. तुम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहे, आम्ही कुठल्या चिन्हावर लढणार नाही लढणार हे भाजप RSS शिवसेना पाहिजे. तुम्ही तुमचं बघा ना, तुमची काय परिस्थिती आहे. पहिली गोष्ट, ज्याला आमचं भविष्य दिसतं त्यांनी त्याचं भविष्य सांगावं ना, आम्ही आमचं बघू. त्यांना भीती की 2019 मध्ये जसं झालं होतं ते त्याला आमच्या भीतीपेक्षा स्वतःची भीती बाळगावा की त्यांचं काय होणार आहे. संजय राऊतांनी असा एक आरोप केलाय की शिंदे गटामध्ये लोक आहेत. मग आता एवढा मोठा काल आदित्यचा पाडा मंत्रालयामध्ये वाचला गेला, मुख्यमंत्र्यांनी वाचला टेंडर घोटाळ्याचा. तो काय आहे, 25 वर्षापासून महापालिकेच्या टेंडर घोटाळ्यामध्ये कोण गाजतंय. अहो तुम्ही कफन सोडले नाही, तुम्ही खिचडी सोडली नाही, खिचडी चोर झाले. तुम्ही लोकांचं रेमडेसिवीर इंजेक्शन सोडलं नाही, तुम्ही शवपेटी सोडली नाही. कोणत्या घोटाळ्याबाजाकडे लक्ष द्यायचं आता. बाकी आम्ही समजू शकतो बाहेरचं, पण गोरगरिबाच्या तोंडाची खिचडी पण नाही सोडत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.